नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वाळवणातला एक पदार्थ बघणार आहोत। बघा, इथे मी वाळवणातली कैरी बनवून ठेवली आहे। कैरी ही आपण वर्षभर खाऊ शकतो। अशी वाळवून ठेवू आणि मस्त वाळवून घेऊन तिला थोडे मसाले किंवा हळद, मीठ, तिखट जे आपल्या आवडीप्रमाणे सर्व लावून असं वाळवून ठेवू शकतो। वाटलं तर याची आमचूर पावडरसुद्धा आपण बनवू शकतो। आमचूर पावडर बनवून ती बाकीच्या पदार्थांमध्ये टाकायला सुद्धा आपल्याला कामी येते। चला तर बघूया वाळवणातली मसाला कैरी कशी बनवायची। तर इथे मी स्वच्छ 4-5 कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या धुवून पुसून घेतलेल्या आहे आणि याची आपल्याला व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे। व्यवस्थित साल काढून आपण याला व्यवस्थित लांबसर अशी कट करून घ्यायची आहे। ही मसाला कैरी बनवून ठेवली की तुम्ही याची आमचूर पावडर बनवू शकता आणि बाकी पदार्थांमध्ये टाकू शकता, किंवा अशीच कैरी तुम्ही फावल्या वेळात खाऊ शकता, किंवा तुम्हाला आवड असेल आंबट काही खायची तर तुम्ही खाऊ शकता, किंवा लहान मुलांना खाण्यासाठी सर्वोत्तम आहे। बघा, अशा प्रकारे लांबसर याची साल काढून लांबट कट करून घ्यायची आहे आपल्याला। बघा, अशा प्रकारे आपल्याला ही कट करून घ्यायची आहे। तुम्हाला वाटला त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता तुम्ही, पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ती लवकरात लवकर वाळली पाहिजे। जास्त दिवस उन्हात ठेवावं लागेल। जर का तुम्ही जाड काप केले तर तुम्हाला जास्त दिवस हे उन्हात ठेवावं लागेल। त्यासाठी आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यावे लागतील, जेणेकरून की हे 1 किंवा 2 दिवसामध्ये वाळून जाईल। बघा, मी अशा प्रकारे काप केलेले आहे। असे काप करून घ्यायचे आहे आपल्याला। हे वाळवून ठेवून आपण वर्षभर खाऊ शकतो। वर्षभर एका हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो। बघा, अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण मसाले लावून घेऊया। इथे फक्त मी हळद, मीठ, तिखटचा वापर करणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला अशा प्रकारे मसाले लावून घेऊ शकता, पण इथे मी फक्त हळद, मीठ आणि तिखट आपल्या चवीनुसार हे लावून घेत आहे। मीठ थोडं जास्तच लावायचं आणि हळद जास्त टाकायची, कारण मिठाने आणि हळदीने आपल्या कैरी लवकर खराब होत नाही आणि जशीच्या तशी आपली राहते। त्यासाठी हळद आणि मीठ हे पदार्थ खराब होण्यापासून वाचवतात। त्यासाठी हळद आणि मीठ जास्त प्रमाणात टाकायचं। बघा, व्यवस्थित अशी मी हळद, मीठ लावून घेतलेलं आहे आणि तिखटसुद्धा लावून घेतलेलं आहे। आता मी हे उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेणार आहे। 2 दिवसामध्ये अगदी हे खणखणीत वाळून होते। बघा, अशा प्रकारे पसरत ताटामध्ये मी उन्हात 2 दिवसासाठी ठेवणार आहे। तर मस्तच हे आपल्या वाळवणीचा पदार्थ बनवून तयार होतो। तुम्हाला हा वाळवणीचा पदार्थ कसा वाटला हे मला नक्की कळवा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मस्त वाळवणीचा पदार्थ बनवून तयार होते। आपण हा खाऊ शकतो। लहान मुलांना सुद्धा अशा गोष्टी खायला खूप आवडतात आणि ही आपली जुनी परंपरा आहे। अशा प्रकारे आपण हे डबीत भरून ठेवू शकतो। बाहेरच काही विकत आणून खाण्यापेक्षा हे सर्वोत्तम आहे। धन्यवाद।